नमस्कार, मी विलास पाटील आणि आपण पाहतात वरुड नगरी न्यूज। आजची धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी, सावंगा येथील 2023 मधील आईच्या निर्गुण हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। बेनोडा शहीद पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगा गावात 1 जुलै 2023 रोजी घडलेल्या या खळबळजनक घटनेत मंजूर शाह मस्तान शाह याने घरगुती वादातून स्वतःची आई रजिया बीस मस्तान शाह यांची धारदार अथवा कठीण शस्त्राने डोक्यावर व कपाळावर वार करून निर्गुण हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। या प्रकरणाचा निकाल 15 जुलै 2026 रोजी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय वरुड यांनी दिला। न्यायमूर्ती ए पंचभाई यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप आणि 10,000 रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास 4 महिन्यांची सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन एपीआय स्वप्नील ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोगा प्रशांत देशमुख आणि मंगेश भागवत यांनी प्रभावी युक्तिवाद केला। तसेच बेनोडा शहीद पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक देशमुख आणि पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक खेडाऊ यांनी खटल्याच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली। सर्व साक्षी पुरावे आणि तपासातील भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा कठोर निर्णय दिला। या निकालामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये सक्षम तपास, ठोस पुरावे आणि प्रभावी सरकारी बाजू यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी वरुड नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।